असेल की देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष आता पूर्ण होतील, तरी देखील आज आपण पाहतो की गरीब आदिवासी कातकरी जे वंचित आहेत, स्थलांतरित होतात, यांना आज आधार कार्ड नाही आहे. आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना त्यांना लाभ घेता येत नाही. शाळेमध्ये लहान मुलांना प्रवेश मिळत नाही, त्यांच्या शिष्यवृत्ती मिळत नाही, बँकेमध्ये खाते उघडत नाही. जर रेशनिंग कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांना अन्नाचा अधिकार मिळत नाही. म्हणजे एकूणच आधार कार्ड नसल्यामुळं त्यांना ज्या मूलभूत सुविधांपासून, योजनांपासून, शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतं. बऱ्याचशा लोकांकडे जन्माचे पुरावे नाहीत, त्यामुळं त्यांचं आधार कार्ड निघत नाही. आणि जर बेसिक डॉक्युमेंट देण्याची जबाबदारी जर शासनावर असेल तर आमच्याकडून कशा पद्धतीने हे डॉक्युमेंट मागतात. त्यामुळं प्रशासनानेच एक डॉक्युमेंट द्यावं. जे काय डॉक्युमेंट असतील ते देण्याचं, काय रहिवासी दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, इतर जे दाखले देतात ते सर्व प्रशासन अधिकारीच देतात. त्यामुळं त्यांनीच आमचे पुरावे तयार करावे. आदिवासींकडून कुठल्याही प्रकारचे पुरावे न मागता त्यांनीच पुरावे तयार करून आणि ग्रामसेवकांनी ती जबाबदारी दिलेली, ती जबाबदारी त्यांनी नीट पार पाडावी, असे या ठिकाणी आम्ही या मागणीकरता या ठिकाणी आलेलं आहे. आणि 0 ते 17 वयोगटातील जी लहान बालके आहेत त्यांचं प्रामुख्याने आधार कार्ड निघला जातो आहे, परंतु त्यांना देखील अडचणी येतात जन्माचे दाखले नसल्यामुळं, किंवा त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना देखील प्रॉब्लेम येतो. त्याचबरोबर ज्या 18 वर्षाच्या वरती लोक आहेत, महिला असेल, पुरुष असेल, त्यांना इथे आधार कार्डच्या मशिनी उपलब्ध नाही. त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी तालुक्याला तर होतच नाही. प्रशासनाकडे जेव्हा आम्ही दाद मागतो, आम्ही याद्या दिलेल्या आहेत, जवळजवळ 1400 लोकांच्या याद्या पंचायत समिती, गट विकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या आहेत. लहान मुलं असतील, 18 वर्षाच्या वरती मुलं असतील, त्यांच्या याद्या देऊन दिलेल्या आहेत, परंतु त्यांचं आधार कार्ड काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलेलं नाही. आणि ते जिल्ह्याला जावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांना परवडण्यासारखं नाही. आपल्या आदिवासीला तिथले काही कळत नाही. त्यामुळं या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इकडेच कॅम्प लावावा. इथेच जे आम्हाला आधार कार्ड मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्थान मांडून बसणार आहोत. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.